केला गे बाई, दुर्ळांबुला केला गे बाई, ब्रह्मादिका तो न पडी ठाई. पांडुरंगा करो प्रथम नाम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिराचरी मी कला कुसरी काही जण न बोलत वचिन्याती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस्पृवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिराचरी. श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी बरन हो रघुवर बिमल जसो जोदायक फलचारी. बुद्धेन तनु जानिके समीरो पवन कुमार बल बुद्धे विद्या देवो. आज अभंगाचा सरळ अर्थ सेवेला सुरुवातीनं थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सेवा शब्दाला सर्वांना माहीत आहे, कल्पित आहे, ज्ञात आहात. तरी वक्त्याचं सांगणं अध्यय करते या नियमानुसार आज आपल्या मोजे खुडसर गाव या गावामध्ये गेली अनेक वर्षापासून अखिल कुड ब्रह्मांड नायक करुणावर्ण रुक्मिणी पानसंख्यवन भगवान पंढरीस परमात्म्याच्या असीम कृपेने माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय ब्रह्मलीन महंत नारायण गिरीजी महाराज, ब्रह्मलीन हरिभक्तपरायण ब्रह्मानंद महाराज बापू गुरुजी, हरिभक्तपरायण परमपूजनीय आदरणीय गुरुस्थानी असणारे महंत भास्कर गिरीजी महाराज या सर्व संतांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्तपरायण परमपूजनीय आदरणीय महंत रामगिरीजी महाराज, हरिभक्तपरायण परमपूजनीय आदरणीय श्याम सुंदरजी महाराज पुरे, हरिभक्तपरायण शाकाहारी महाराज जाधव, हरिभक्तपरायण विवेक गुरुजी मालुंगेकर या सगळ्यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि तुम्ही सर्व जर गुणीजन मंडळी, सर्व महाराज मंडळी, तुम्ही सर्व ग्रामस्थ, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने हा चालू असलेला अखंड हा नाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही माझ्या वाटेला आलेली आहे. म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण परमपूजनीय आदरणीय जे आमच्या अगोदर शिक्षण संस्थेमध्ये होते हरिभक्त परमपूजनीय आमचे गुरुवर्य डोंगरगणला शास्त्रीजी महाराजांकडं असे आमचे करंतर पकवाज वाजवणारे भरपूर आहेत. आम्ही लहान असताना, आम्ही नवीनच शिक्षण घेत असताना जर गोड हात कोणाचा जास्त लग्या कोणी वाजवायच्या तर उमाटे माऊलीने वाजवायच्या. कारण ते शास्त्रींना देखील माऊलींनी वाजवलेलं आवडायचं, कारण शास्त्रींना लग्या वाजवलेलं आवडतं. मग बाज अनेकांकडे अनेक प्रकारचे बाज असतील, प्रत्येकाचा बाज वेगवेगळा असतो. भजनाचा वाजवायचा बाज वेगळा असेल, कीर्तनाचा बाज वेगळा असेल, सोलोचा बाज वेगळा असेल, बाज वेगवेगळे असतात. पण कीर्तनाचा बाज काही वेगळाच आहे. मला आज आठवण झाली, तुम्ही वाजवताय ना, आज मला राम महाराज काजळ्यांची आठवण झाली. म्हणून आज आपल्या इथं 7 दिवस हरिभक्तपरायण आमची उमाटी माऊली बऱ्याच दिवसाची आज भेट झाली. ते आमच्याच भागातलेत पण भेट होत नाही. माऊली देखील आहेत माझ्याबरोबर आलेले आमचे मित्र दरदिवस आम्ही बरोबरच आहेत. हरिभक्तपरायण मृदंग विशारद परशुराम महाराज डोंगरे आणि दर दिवस माऊलीला साथ करायला असे आमचे गणेश महाराज सजगुरे. गणेश महाराजांचा आमचा पहिला कारवडीला असताना तेव्हापासून परिचय आहे. गणेश महाराज आहेत. आपल्या इथली सर्व गायनाचार्य गुणीजन मंडळी, सर्व महाराज मंडळी 2 दिवसापूर्वी आम्हाला गायनाचार्य हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज पवार यांनी फोन केला. ते देखील कार्यक्रमाला उपस्थित, माईक सिस्टीम. आज बाहेरून देखील माझी मित्र कंपनी बाहेरून देखील कार्यक्रमाला उपस्थित आहेत, जे खिरडीचे सरपंच भाऊसाहेब जाधव
आमचे दुसरे मित्र आप्पासाहेब माकोने, ते दोघंही आपल्या इथले जावायचे आहेत. त्यामुळं माझ्या कार्यक्रमाला आले, त्यात काय विशेष, ते देखील आलेले आहेत. त्यांच्याबरोबर आमचे पारखे पाटील, त्यांच्याबरोबर आदिनाथ जाधव, संतोष धायगुडे, आणखी आपल्या इथले सर्वच पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सगळ्या क्षेत्रातील सगळी मान्यवर आणि तुमच्यात आणि माझ्या ज्यांनी दुवा साधून देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्व सप्ताह कमिटी, सर्व ग्रामस्थ माझ्या कार्यक्रम घेण्यासाठी विशेष त्वाने लक्ष देऊन कार्यक्रम घेतलेला आहे. पण जास्त दुवा साधून देण्याचं काम आज ज्यांच्याकडे जेवणाचं नियोजन आमचे आचार्य, कारण ते आमच्याबरोबर कायम असतात आणि बऱ्याच दिवसाचे आम्ही संघ असतो. मग ते आमचे सोमनाथ भाऊ नवाळे, त्यांचे जोडदार प्रदीप निशान, हे सर्व मंडळी. मग तुम्हाला सर्व मायबापांची नावं घेतल्यासारखीच आहेत. मग सर्व मायबाप, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सगळ्या क्षेत्रातील माझी माता भगिनी, वडीलधारी तुम्ही सर्वजण, तुम्हा सर्वांना परत एकदा मनोभावे नमस्कार करतो, दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला अभंग माऊली ज्ञानोबरायांचा आहे. कारण परमार्थ करत असताना परमार्थ हा केलाच पाहिजे. हा, आणि परमार्थ कोणी केला पाहिजे तर मला असं वाटतं परमार्थ सगळ्यांनीच केला पाहिजे. पण विशेषत्वाने परमार्थ कोणी केला पाहिजे तर माऊली जगद्गुरु तुकोबर एका ठिकाणी म्हणले, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तने. तो तरणा असला पाहिजे आणि तरुण असूनही चालत नाही, तो भाग्यवान पण असला पाहिजे. कारण तरुणांनी परमार्थ केलाच पाहिजे. आज त्यांची गरज आहे, त्यांनी परमार्थ केला पाहिजे. कारण आज बऱ्याच तरुणांना आज काय कुठून येत आहे आणि काय कशाने होत आहे हे बऱ्याच तरुणांना माहीत नाही. कारण त्या देशामध्ये तरुणांची संख्या जरी असेल पण परमार्थकडे तरुणांची संख्या नाही. कारण तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं 16 वर्षाचा तरुण असेल, 22 वर्षाचा तरुण असेल, 22 वर्षाचा 16 वर्षाच्या तरुणांनी परमार्थ केला पाहिजे. पण 16 वर्षाचा तरुण आज परमार्थामध्ये येतच नाही. त्याच्यामुळे पाठीमागच्या काळात एक मन असायचे, कोणती 16 ओव्हरीचं 16 वर्ष म्हटल्याच्या नंतर आमच्या डोक्यामध्ये फक्त धोकाच येत होता. मला सांगा, माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला किती वर्षे? बोलत जा. छत्रपती शिवाजी राजांनी पहिला किल्ला जिंकला कितव्या? 16 वर्षे. भगतसिंग या देशासाठी फाशी घ्यायला जातोय कितव्या वर्षी? कितव्या? नाही, थोडं कुठतरी चुकत असत. माऊली ज्ञानोबराय 16 वर्षाचे असताना ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण करतात. ह्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी छत्रपती शिवाजी राजा पहिला किल्ला जिंकतोय. अरे तो भगतसिंग या देशासाठी स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी 22 वर्ष 5 महिने आणि 19 दिवस असताना हा भगतसिंग या देशासाठी फाशीवर जायला तयार आहे. आज 22 वर्षाचा तरुण या देशासाठी फाशीवर जायला तयार आहे. आणि आज आमचा 22 वर्षाचा तरुण आज कीर्तनात बसून टाळी वाजवत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. विडाला विडाला भगतसिंग देशासाठी फाशी घ्यायला तयार आहेत. मला असं वाटतं भगतसिंगाला, आता मला असं वाटतं या वर्षी संक्रांत किती तारखेला होती हो? या वर्षी संक्रांत 15 तारखेला. 14 फेब्रुवारीला काय होतं? 14ला 14 फेब्रुवारीला काय होतं? बरेच जणांनी स्माइल दिली. याचा अर्थ सगळ्यांना करंट लागलाय असं म्हणायला काय अर्थ? बरं, तुम्हाला 14 फेब्रुवारी तुम्हाला सांगता येईल. पाठीमागं बाळासाहेब महाराजांनी सांगितलं काहीतरी, ती मला कानावर आलं. आणि 23 मार्चला काय असतं? 23 मार्च
बरं हे कोणाला सांगता येणार नाही. मला सांगा, पाठीमागे 1 वर्षापूर्वी दुबईला कोणतरी टपात पडून मेलं. कोण होतं ते? हा, कोण होतं ते? काय मावशी होती की का आपली? आम्हाला 23 मार्च माहीत नाही, आम्हाला 14 फेब्रुवारी माहीत नाही, आम्हाला ती. आता मला सांगा, त्याच्याही पुढं मला बोलायचं आहे. तुम्हाला गेल्या वर्षी दुबईला त्या टपात पडून मेलेलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ती टपात पडून मेली, काय पिऊन मेली हो? हा, दारू पिऊन मेली, टपात पडून मेली, दुबईला मेली, आणि शेवटी जाळलं कशात तिला? वा बाबा, तिला शेवटी जाळलं कशामध्ये? तर आज दर दिवस आपल्याला वाचवण्यासाठी, या देशाचं रक्षण करण्यासाठी आज दर दिवस त्या सीमेवर आज कितीतरी जवान आपला देह ठेवतात फक्त त्या तिरंग्यासाठी. अरे त्या तिरंग्यासाठी आज दर दिवस कितीतरी जवान जातात. त्या दिवशी 45-49 जवान त्या दिवशी या देशासाठी गेले दादांनो. आणि आज आमचा देश एखाद्या पेताड बाईला जर माझ्या तिरंग्यामध्ये जाळत असेल तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नसेल. विठाला 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 आणि त्या दिवसापासून मला कळालं, मला असं माहित होतं फक्त माणसं दारू पितात, पण त्या दिवसापासून कळायला लागलं की बाया पण दारू प्यायला लागल्यात. आमचा देश काय करू, आम्ही काय करतोय, ह्या देशासाठी रक्षण करणारे काय करतात? तुम्हाला माहिती, त्या दिवशी तो नितीन राठोड, तो विदर्भातला तो नितीन राठोड आणि तो राजपूत, हे दोघंजण ज्यावेळी शहीद झाले, त्या नितीन राठोडच्या मंडळीला, धर्मपत्नीला, त्या पत्रकारांनी, त्या मीडियावाल्याने विचारलं, ताई आता तुमचे मालक आता शहीद झालेले आहेत, ह्या देशासाठी शहीद झालेले आहेत ताई, ते आता अमर झालेले आहेत, पण आता याच्याबद्दल तुमच्या भावना काय आहेत? तुम्हाला आता तुम्ही तुमच्या मुलाला, कारण तर मुलगा जरा थोडासा लहानाचा आहे, तुमच्या मुलाला तुम्ही काय शिक्षण देणार? त्यावेळेस त्या राठोडच्या पत्नीचं उत्तर आलं. त्यांनी सांगितलं, साहेब माझे मालक या देशासाठी शहीद झालेले आहेत, ते अमर झालेले आहेत, पण मी माझ्या मुलांना असं शिक्षण देईल, मी माझ्या मुलांना असं शिक्षण देईल, माझ्या पतीला ज्यांनी मारले ना, ज्या पाकिस्ताननी माझ्या पतीला मारले ना, माझ्या मुलांना असं शिक्षण देईल की एक दिवस त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असं शिक्षण देईल. आज जर एक वीराची पत्नी, तिची भावना अशी असेल, मला वाटतं तो नाशिकचा कोण, तो हेलिकॉप्टरमध्ये वारलेला, त्याच्या पत्नीची मुलाखत होती, आईची मुलाखत होती. दादांनो, हे देशासाठी प्राण सोडतात दादांनो. अरे त्यांच्या बायका एवढा धीर धरतात, ही कशाची शक्ती आहे? विडाला विडाला आपण विसरलं नाही पाहिजे. बाळासाहेब महाराज 14 फेब्रुवारी तुम्ही सांगितला, 14 फेब्रुवारी तुम्ही काहीतरी म्हणले व्हॅलेंटाईन डे. दादांनो, तो व्हॅलेंटाईन डे या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो प्रेमाचा दिवस. बरोबर आहे? आपले हिंदुस्थान वासी तो प्रेमाचा दिवस साजरा करतात. अरे त्या प्रेमाच्या दिवशी काय झाले माहिती का? त्या भगतसिंगाला, त्या राजगुरूला, अरे ह्यांना त्या दिवशी फाशी सुनावली आहे. आणि या 14 फेब्रुवारीला ते 45-49 या 14 फेब्रुवारीला गेली. या देशासाठी इतके जवान जात असतील आणि तो दिवस जर आम्हाला प्रेमाचा म्हणून साजरा करत असतो तर किती खेदाची बाब आहे. आपण जरा लक्षात आणताल का नाही? हा, तो भगतसिंग या देशासाठी जातोय. भगतसिंगाला तुरुंगामध्ये ठेवलेला आहे. थोडा आवाज. भगतसिंगाला तुरुंगामध्ये ठेवलेला आहे आणि भगतसिंगाला तुरुंगामध्ये ठेवल्याच्या नंतर भगतसिंगाच्या मातेला कळालं आता भगतची आणि माझी शेवटची भेट असेल. भगतसिंगाच्या मातेला कळाल्याच्या नंतर भगतसिंगाची माय घरापासून धावते. घरापासून धावत असताना काही अंतरावर तुरुंग येतोय आणि तुरुंग आल्याच्या नंतर भगतसिंगाच्या मातेने तुरुंग पाहिला आणि भगतसिंगाच्या मातेने त्या भगतसिंगाला आवाज दिला, भगत. आवाज दिल्याच्या नंतर भगतसिंगाच्या कानावर शब्द जातात. भगतसिंगाने मातेचा आवाज ओळखला आणि भगतसिंगाला असं वाटलं मी आता पळत जाऊन माझ्या मातेला मिठी मारीला आलिंगन देईल, पण ते शक्य नव्हतं कारण तो तुरुंगाचे गज आडवे होते. भगतसिंग तुरुंगाच्या आतमध्ये होता, भगतसिंगाची माता गजाच्या बाहेर होते. भगतसिंगाची माता रडते
भगतसिंगाची माता रडत असताना भगतसिंग त्या मातेला म्हणतो, माते रडू नकोस का? अगं तुला रडताना इंग्रजांनी पाहिलं ना, ते इंग्रज म्हणतील ह्या रडक्या मायचा हा सूर कसा असू शकेल, माती रडू नकोस ग. त्याच भगतसिंगाची माय म्हणते, बघत तू फाशीव जातो याच्यासाठी नाही रे रडत. अरे तुझ्यासारखा मला आणखी एखादा मुलगा असताना मी असा देशासाठी अर्पण केला असता. दोघांचं बोलणं चालू आहे आणि इंग्रज येतात आणि इंग्रज आल्याच्या नंतर त्या भगतसिंगाच्या मातेला आणि भगतसिंगाला म्हणतात, भगत तयार हो जा. तयार व्हायचं होतं म्हणजे धाब्यावर जेवायला जायचं नव्हतं. तयार व्हायचं होतं म्हणजे पिक्चरच्या टाकीमध्ये घुसायचं नव्हतं. तयार व्हायचं होतं म्हणजे गोवा मावा गुटखा खायचा नव्हता दादांनो. तयार व्हायचं होतं म्हणजे न संपणाऱ्या अहंतेची यात्रेला निघून जायचं होतं. भगतसिंगाला तयार हो जा म्हटल्याच्या नंतर भगतसिंगाचे उद्गार आहेत, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. भगतसिंग म्हणतो, या देशासाठी मरायला मी तयार आहे. अरे 22 वर्षाचा तरुण या देशासाठी मरायला तयार असेल. अरे त्या दिवशी 45-49 गेले ना दादांनो. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े हो फिर अपनी लाश बिछा दे. मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी. जरा आँखों में भर सांस लड़े हो फिर अपनी लाश बिछा दे. हे मेरे वतन के जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. या देशासाठी जे जवान गेले त्यांची आठवण ठेवा. लक्षात असू द्या, आमच्या तरुणांना काहीच कळत नाही. आमच्या तरुणांना फक्त एकच कळतं, कोणतं? मी पुण्याला कार्यक्रमाला गेलो. पुण्याला कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर तरुणांना काय कुठून येतं काही कळत नाही. एका तरुणाला प्रश्न केल्याच्या नंतर त्याला विचारलं, दादा तुमच्या घरी दूध कुठून येतं? आता काय कुठून येतं हे शहरातल्या पोरांना माहीत नाही. दूध कुठून येतं म्हटल्याच्या नंतर त्या मुलाने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तो म्हटला, आम्हाला दूध गवळी देतो. त्याला गाई देते का म्हैस देते काय माहिती. त्यांनी सांगितलं गवळी देतो. मी म्हटलं दूध गवळ्याने देऊ दे, काहीच अडचण नाही. मग तुम्हाला साखर कुठून येते? त्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला साखर येते. कुठून? म्हणे आमच्या आजोबातून. मी त्याला प्रश्न केला, आजोबातून साखर कसं काय येते? तो म्हटलं, आमच्या घरी दर दिवस डॉक्टर येतात. त्या आजोबांची तपासणी करतात आणि तपासणी करायची झाल्यानंतर आजोबांना सांगतात, आजोबा तुमच्यामध्ये साखर जास्त झाली आहे, त्यामुळे आमच्या आजोबातून साखर येते. मी म्हणलं, दादा आजोबातून जर साखर येत असेल मग ऊसातून कोण येतं? त्यांनी सांगितलं, महाराज तुम्हाला एवढं कळत नाही का हो? ऊसातून आर्चिन पार शेतातून दुसरं येतं कोण? आम्हाला एवढं माहिती आहे, आम्हाला बाकीचं माहीतच नाही. आणखी त्याच्याही पुढे आम्हाला काय माहिती आहे का? आता लग्न जमायच्या टायमिंगला तो साखरपुडा झाला ना, साखरपुडा. आता एक नवीन फॅशन निघली, आता नवीन परंपरा चालू झाली आहे. कोणती? साखरपुडा झाला की मुलांनी मुलीला मोबाईल द्यायचा. ही एक नवीन परंपरा आता चालू तुमच्याकडे आहे नाही मला नाही सांगायचं. आहे ना?
ती एक नवीन आता परंपरा चालू झाली. एका मुलीचं आणि एका मुलाचं लग्न जमल्याच्या नंतर तो मुलगा म्हटला मी तुला एक 15,000चा मोबाईल घेऊन देतो. त्या मुलीने सांगितलं मला मोबाईलची गरज नाही, मी मोबाईल घेऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं अगं परंपरा चालू झाली आता घे, पण तिने सांगितलं मला काहीच गरज नाही. त्यांनी विचारलं का गरज नाही, तिने सांगितलं अहो मी तुमचा मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमधलं सिम तुम्ही आहे, त्याच्यामुळे मला मोबाईलची गरज, मी तुमचा मोबाईल आहे, त्या मोबाईलमधलं सिम तुम्ही, त्यामुळे मला मोबाईलची गरज नाही. मुलीने मोबाईल घेतला नाही. एक 8 दिवस गेल्याच्या नंतर मुलगा इतका रडायला लागला. काही केल्या थांबाना. त्याच्या मित्राने विचारलं दादा का रडतो, काय झालं रडायला, अरे रडतो कशासाठी. त्यांनी सांगितलं काय सांगू तुला, अरे मोबाईल डबल सिमचा निघला. जरा 4G जरा लेट लक्षात येईल. विडाला आमच्या तरुणांना हे माहिती आहे, आमच्या तरुणांना बाकी काय माहिती आहे. आमच्या तरुणांना फक्त हेच कीर्तन प्रवचन आमच्या तरुणांना माहीत नाही. दादांना उद्यापासून तरुणांची संख्या जास्त असली पाहिजे. असं ते आपल्याला अभंगकडचे माऊली ज्ञानोबा यांचा अभंग आहे. अभंग माऊली ज्ञानोबा यांचा. माऊली ज्ञानोबा आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीला संवाद साधतात, सांगतात, त्या सखीला सांगतात काय सांगू ग सखे, मी फार लांबचा पती केलाय, मी परमात्मा नावाचा पती केलाय. पहा माऊली ज्ञानोबा म्हणतात मी पती केलाय. आपल्याला याच्या पदापदाचं चिंतन पाहिजे. माऊली ज्ञानोबा म्हणतात मी पती केलाय. आता माऊली ज्ञानोबा म्हणतात पती केलाय, तर माऊली ज्ञानोबा स्त्री आहेत का पुरुष आहेत. कारण पती पत्नीचं नातं हे स्त्री पुरुषामध्ये होतं का पुरुष पुरुषामध्ये होतं. आपल्याकडे पती पत्नीचं नातं हे स्त्री पुरुषामध्ये होतं. मग माऊली ज्ञानोबा म्हणतात मी पती केलाय, मग माऊली ज्ञानोबा स्त्री आहेत का पुरुष. हा मग माऊली ज्ञानोबा पुरुष आहेत असं तुमचं म्हणणं आहे, तर माऊली ज्ञानोबा ह्या अभंगामध्ये स्पष्ट म्हणतात मी पती केलाय. मग माऊली ज्ञानोबा खोटं बोलतात का. मग माऊली ज्ञानोबा खोटंही बोलत नाहीत आणि तरी तुम्ही म्हणतात माऊली ज्ञानोबा पुरुष आहेत. नेमकं तुम्ही खोटं बोलतात का. मग माऊली ज्ञानोबा स्त्री आहेत का पुरुष आहेत. आता तुम्ही सांगू शकत नाहीत आणि मी पण ठरवू शकत नाही. पण माऊली ज्ञानोबा तुम्ही जर असं म्हणताल माऊली ज्ञानोबा खोटं बोलतात का, दादांना खोटं बोलत असतात ते कुठं संत असतात का. मग माऊली ज्ञानोबा खोटंही बोलत नाहीत. मग माऊली ज्ञानोबा नाटकाच्या रूपातून बोलतात का मी पती केलाय. नाटकाच्या रूपातून बोलतात का. आणि जर नाटकाच्या रूपातून जर बोलले तर भक्तिशास्त्र हे जर नाटक ठरेल तर समाजाचा उद्धार होईल का. विडाला माऊली ज्ञानोबा खोटंही बोलत नाहीत. माऊली ज्ञानोबा नाटकाच्या रूपातूनही बोलत नाहीत. मग माऊली ज्ञानोबा स्त्री आहेत का पुरुष आहेत. आता तुम्ही ठरवू नका, मी पण ठरवत नाही. पण नाव सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या दोन्ही, सुप्रीम कोर्ट म्हणजे शास्त्र आहे आणि हायकोर्ट म्हणजे वेद आहे. ह्या वेदाच्या आणि शास्त्राच्या, सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या आजचा एक निकाल चांगला लागलेला आहे. तुम्ही TV पाहिली असेल नसेल, आजचा एक निकाल चांगला लागला आहे ते तुमच्या कानावर असेल. अरे ज्या बाबासाठी आम्ही लढतोय, आम्ही जगत आहोत, ज्याच्या नावावर आम्ही एवढ्या उड्या मारतोय त्याचाच आज मंदिर नाही, ही खेदाचीच बाब आहे. आज त्या निर्णयाला कुठतरी वाटचाल सुरू झाली. मग माऊली ज्ञानोबा कोण आहेत. हे वेद आणि शास्त्र, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. पण या सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या कोणाच्या माध्यमातून तो निकाल आपल्याकडे येणार आहे. तर नाथ नावाच्या वकिलाच्या मार्फत तो निकाल आपल्याकडे येणार आहे. माऊली ज्ञानोबा कोण आहेत ते. नाथ नावाचे वकील सांगतात एका ठिकाणी, माऊली ज्ञानोबा कोण आहेत. वेद आणि शास्त्र सांगतंय. वेदशास्त्र देते ग्वाहे मनते मुक्त. या 4 मुलांना माऊली ज्ञानोबरांनी जन्माला घातलं. विषय पामर हे 2 जुळे मुलं आहेत. मग विषय पामराची जर आई सांगायची असेल तर ज्ञानराज माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय एका जनार्दनी पाय
पामराची जर आई सांगायची असेल तर ज्ञानराज माझी अनाथाची माय हे विषय पामराची आई. जिज्ञासूची आई सांगायची असेल साधकांचा माय बाप दरुशनी हरिताप ही जिज्ञासूची माय आहे. आणि तुम्हाला मुक्ताची आई सांगायची असेल ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तिने निगम बोलली. पुरुषाचं शरीर बनतं. त्या एक्स वाय नावाचं रंगसूत्र एकत्रित आल्यानंतर पुरुषाचं शरीर बनतं आणि एक्स नावाचं रंगसूत्र एकत्रित आल्यानंतर स्त्रीचं शरीर बनतं. आता मला सांगा एक्स वाय म्हणजे 50% पुरुष आहे आणि 50% स्त्री आहे आणि एक्स म्हणजे 100% स्त्री आहे. त्याच्यामुळे या जगाच्या पाठीवर तुम्ही किती जरी म्हणत असताल आम्ही पूर्ण पुरुष आहोत, आपण पूर्ण पुरुष आपण नाहीत. मग तुम्ही म्हणताल पूर्ण पुरुष कोण आहे? फक्त जगाचा बाप एकटाच आहे. उत्तम पुरुष स्तोन्य परमात्मे तुदा आरुता यो लोकत्रेमा विवर्ते बिभरते वे ईश्वरा. बस एकटा तो भगवान परमात्मा पूर्ण पुरुष आहे आणि तुम्ही आम्ही निम्म्या अंगाने 50%ने तुम्ही आम्ही स्त्री आहोत. त्याच्या माऊलीत नारोपरे म्हणतात मी त्या जगाच्या बापाला निम्म्या शरीराने पती बनवलं आणि त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं. विठाल 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 मग माऊलीत नारोपरे म्हणतात मी त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलंय निम्म्या शरीराने. काय स्त्रीचा माऊलीत नारोपरे म्हणतात मी स्त्रीच्या शरीराचा त्याग करते केलेला आहे पण स्त्रीच्या अंतःकरणाचा स्वीकार केलेला आहे. मी अंतःकरणाने त्या भगवान परमात्म्यावर प्रेम करते, अंतःकरणातून त्या भगवान परमात्म्यावर प्रेम करते. पहा मग स्त्रीच्या अंतःकरणाचा स्वीकार का केला, पुरुषाच्या का नाही केला? कारण पुरुष अहंकारी आहे आणि स्त्री ही नम्रपणाने जीवन जगणारी आहे. त्यामुळे नम्रता होऊन जेवढं भगवान परमात्म्याला आपलंसं करता येतं तसं अहंकाराने भगवान परमात्मा जवळ उभा करत नाही. मग माऊलीत नारोपरे म्हणतात स्त्रीच्या अंतःकरणाचा मी स्वीकार केला आहे. पहा स्त्री ही भगवंताला समर्पित होऊ शकते, पुरुषाला समर्पित होऊ शकत नाही. पुरुष अहंकारी आहे. कितीही पुरुषांनी म्हणून द्या 50% आरक्षण आहे, 50% आरक्षण आहे, कितीही म्हणून द्या, पण ते कुठून म्हणतात माहिती का? ते कुठून म्हणतात माहिती का? ते फक्त इथून म्हणतात, इथून म्हणतात ना. मला असं वाटतं 50% आरक्षण जर होतं तर मग आजची अवस्था अशी पाहिजे होती, महिलांनी जर भाकरी केल्या तर भाजी पुरुषांनी केली पाहिजे होती. महिला जर तिकडं कपडे धुवायला गेल्या तर पुरुषांनी भांडी घासली पाहिजे होती. मला वाटतं या 50%वर पण यांचं समाधान होणार नाही. मला असं वाटतं 75% व्हायलाच पाहिजे. कारण 75% झाल्याच्या नंतर कळण अरे 50%मध्येच तुम्हाला एवढं दाबलं. बघा ना आता समोर एवढं दाबलं यांनी, एवढं दाबलं 50%वर, एवढं दाबले पार कोपऱ्यात घातलं तुम्हाला. मला असं वाटतं 75 टाकलं तुम्हाला एवढ्या दाबतात तुम्हाला मसन वाटेतच जावं लागेल. हां जाऊ दे, आज महिलांवर मी जास्त बोलणार नाही कारण त्यांचा आज महिला दिन काहीतरी
आहे, कारण महिला सगळ्या नगरमध्ये फेटे घालूनच आज फिरत होत्या. विडाला विडाला तरोबऱ्याने स्त्रीच्या अंतःकरणाचा स्वीकार केलेला आहे. स्त्री समर्पित जीवन जगू शकते, पुरुष हा समर्पित जीवन जगू शकत नाही. ती सगळं त्याग करते. मला असं वाटतं ती समर्पित जीवन जगते. स्त्री जितकं भगवंतावर प्रेम करते तितकं पुरुष हा भगवंतावर प्रेम करू शकत नाही. मी तुम्हाला 4 पद्धतीने भगवंतावर कसं प्रेम करायचं हे तुम्हाला दाखवून देईल. आई मुलावरती जितकं प्रेम करते तितकं